बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। शिक्षक एकता जिंदाबाद, शिक्षक एकता जिंदाबाद। शिक्षणसेवकांना तुटुंज मानधनावर काम करायला लावणाऱ्या या शासनाचा निषेध करण्यासाठी आमच्या सोबत काम करणाऱ्या पदवीधर शिक्षकांना पैकी फक्त 33% शिक्षकांना वेतनश्रेणी देणाऱ्या या शासनाचा निषेध करण्यासाठी अशा विविध मागण्यांच्या संदर्भात या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या या धोरणाविरोधात संपूर्ण राज्यातील शिक्षक आज एकवटले आहे। यानंतरही शासन जर नमलं नाही तर यापुढेही आमरण उपोषणाचा मार्ग संघटना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्या मागण्या पूर्ण होईस्तोवर आपल्याला शांत बसायचं नाही। नियम जो कला आहे तो विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकऱ्याचा विद्यार्थी, काम करायचा विद्यार्थी, गोरगरिबांचा विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला झटायचं आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। आमच्या स्वतःच्या मागण्याच्या नाही, आमच्या मागण्या आमच्या शाळांसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। त्या मागण्या असे समोर चालले अरे मदत ना काही ऊर्जा एक साईडला घ्या की जाईल लोकांची कमी हे असं काय लागे सिद्ध म्हणून आर पार की लढाई आर पार की लढाई नावच काय होते जे लोक वर्षानुवर्ष मतदान करत होते त्यांच्या गावातून आधारावर शिक्षकाची नियुक्ती खरं पाहिलं तर शिक्षकाचं खरं काम म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं हे आहे। आणि आजचा हा जो विशेष जो मोर्चा काढलेला आहे आणि हा संपूर्ण राज्यभर आजच्या दिवशी निघत आहे। या मोर्चातील प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की 1 सप्टेंबर 2025 माननीय सर्वोच्च न्यायालयाने टीईटीच्या संदर्भात एक निर्णय दिलेला आहे। ज्या शिक्षकांना 20 ते 25 वर्ष सेवेत झालेले आहेत, 30-35 वर्ष झालेले आहे, अशा शिक्षकांना टीईटी कंपल्सरी केलेला आहे। आणि टीईटीची परीक्षा जर उत्तीर्ण केली नाही तर सेवेतून कमी करण्याचे सुद्धा त्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे। आणि म्हणून जे शिक्षक इतके वर्ष विद्यार्थ्यांना शिकवत आहेत तेवढा अध्यापनाचा अनुभव आहे आणि सेवेमध्ये लागताना त्या शिक्षकांनी त्या वेळेस ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण केलेल्या आहेत आणि त्या परीक्षा पास करून हे शिक्षक पेशामध्ये हे सर्व शिक्षक आलेले आहेत। आणि जर फक्त शिक्षकांची जर परीक्षा घ्यायची असेल तर मग बाकी इतर डिपार्टमेंटची पण शासन परीक्षा घेणार का? जसं डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, ही सगळी जी मंडळी आहेत प्रत्येक डिपार्टमेंटची लोक आहेत, एखादी IAS ऑफिसर आहे त्यावेळी जी परीक्षा पास होतो त्यानंतर त्याला 25 वर्षानंतर IASची परीक्षा पास करायला गेली तर ते उत्तीर्ण होतील का हा सुद्धा विचार करायला पाहिजे। म्हणजे त्यावेळी जी त्या विभागाची जी परीक्षा होती ती परीक्षा सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण करून या पदावर आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे एवढ्या वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असताना या परीक्षेची गरज नाही असं आमचं मत आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने किंवा आपल्या केंद्र सरकारने या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी सुप्रीम कोर्टामध्ये म्हणून ही आजचा मोर्चा आहे। त्यानंतर एक दुसरी आमची महत्वाची मागणी आजच्या मोर्चाच्या निमित्तानं आहे की 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे नवीन संच मान्यतेचा
त्या संच मान्यतेमुळे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा ओसाड पडणार आहेत. विद्यार्थी संख्येची अट जी आहे वर्गभर प्रत्येक शिक्षकासाठी ती बदललेली आहे आणि त्यामुळे अनेक शिक्षक या ठिकाणी अतिरिक्त होणार आहेत. आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडणार आहेत. गोरगरीब आणि वंचितांचं शिक्षण जे की ग्रामीण भागामध्ये आमचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते शिक्षण बंद होणार आहे आणि म्हणून हा जो 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेचा तो सुद्धा या ठिकाणी परत घेण्यात यावा किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं हित जोपासलं जाईल. ही सुद्धा एक आमची या ठिकाणी मागणी आहे. त्याचबरोबर एक पुढची मागणी आम्ही अत्यंत महत्वाची मागणी आहे ती म्हणजे ऑनलाईन कामं. आमचं शिक्षकी पेशाचं महत्वाचं काम आहे शिक्षण देणे विद्यार्थ्यांना, परंतु आम्ही दिवसभर ऑनलाईन कामं करत बसतो. प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी आम्हाला ही लिंक भरा ती लिंक भरा मोबाईलच्या माध्यमातून भरा, सगळी ऑनलाईन कामं आहेत. या संदर्भात बरेचदा शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे एखादी ऑपरेटर देण्यात यावा हे कामं करण्यासाठी, परंतु ग्रामीण भागामध्ये कुठं नेटवर्क नसते, कुठं सर्व्हर डाऊन असते आणि अशा याच्यामध्ये आमचे सगळे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून नुसते ऑनलाईन कामं करत असतात जे ते आमचं काम नाही आहे आणि म्हणून हे सुद्धा ऑनलाईन कामं सगळी बंद करावीत. ही सुद्धा आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आमची अत्यंत महत्वाची मागणी आहे. त्यानंतर जुनी पेन्शन हा आमचा जुनाच विषय आहे. जुनी पेन्शन सुद्धा सगळ्यांना लागू करावी. समान काम समान वेतन या धोरणानुसार जुनी पेन्शन सुद्धा या ठिकाणी मिळावी हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आजच्या धोरणाच्या या मोर्चाच्या निमित्तानं आहे. त्याचबरोबर जे सेवानिवृत्त शिक्षक झालेले आहेत ते सेवानिवृत्तीचे जे लाभ आहेत ते सेवानिवृत्तीचे नंतरचे लाभ वर्षानुवर्ष मिळत नाही आहेत. म्हणजे मग त्या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी जीवन कसं ज्ञापन करावं कसं जगावं हा सुद्धा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. 58 वर्ष शासनाची सेवा केल्यानंतर जर शिक्षकांवर अशी आर्थिक परिस्थिती येत असेल तर ही सुद्धा एक अत्यंत गंभीर बाब आहे आणि या मोर्चाच्या निमित्तानं ती सुद्धा या ठिकाणी मागणी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर एक BLOचे काम आहे निवडणुकीचं. BLO बूथ लेवल ऑफिसरचं काम शिक्षकांना देण्यात येऊ नये. जे रिकामे आहेत जे बेरोजगार आहेत जे गावामध्ये रिकामे लोक आहेत जे उच्च शिक्षित आहेत अशा लोकांकडून हे BLOचं काम करून घेण्यात यावं जेणेकरून त्यांना सुद्धा रोजगार मिळेल आणि शिक्षकांचं महत्वाचं जे काम आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं ते काम सुद्धा या ठिकाणी शिक्षकांना प्रामाणिकपणे पार पाडता येईल. आणि या सगळ्या जे काही धोरणं आहेत शिक्षण विरोधी त्या शिक्षण विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे लोक या ठिकाणी या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यस्तरावर ज्या काही समन्वय समिती आमची नेमलेली आहे. आजचा हा मोर्चा जरी बरेच लोक आम्हाला विचारतात की तुम्ही रविवारी का बरं मोर्चा काढला, परंतु हा मोर्चा राज्यस्तरावर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होणे म्हणून रविवारी काढण्यात आलेला आहे. परंतु राज्य समन्वय समिती पुढच्या भविष्यामध्ये जर मागण्या मान्य झाल्या नाही तर कुठले पावलं उचलेल त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आमच्या पुढचं जिल्ह्याचं नियोजन करणार आहोत. त्यांच्या याची आम्ही आज वाट पाहतो आणि आमचा हा लढा यापुढे अत्यंत आक्रमक आणि तीव्र स्वरूपाचा होणार आहे. थँक्यू. आजचा हा मूक मोर्चा शिक्षकांचा तर शोषण होत आहे. जे मुलं आहे गरीब मुलं आहे त्यांचं पण शोषण. काय सांगणार आहात सर जे शासनाच्या विरोधात तुम्ही आज इथे आलेले आहात? आता तुम्ही बघतच आहात की गेल्या 4 ते 5 वर्षापासून आणि त्याही पूर्वी शासनाचे असे निर्णय येत आहेत की जेणेकरून गरीब मुलगा शिकायलाच पाहिजे नाही. शिक्षकांना अशा कामामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे फक्त लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही शिक्षणासाठी खूप काही करतो. पण प्रशासनाची इथेच चूक होत आहे की शिक्षकांना एवढ्या कामात गुंतवत आहेत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या ज्या गुणवत्तेशी संबंधित पण नाही असे प्रकारचे प्रशिक्षण ट्रेनिंग असे आणत आहे. त्यामुळे काय होत आहे की विद्यार्थी शिक्षणापासून दूर होत चालला आहे आणि नंतर गुणवत्ता मागतात. तर गुणवत्ता कशी देणार आहे? शिक्षकाला विद्यार्थ्यांजवळ थांबूच देत नाही आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमधली जी गुणवत्ता असायला पाहिजे ती तिथपर्यंत पोहोचत नाही आहे. विद्यार्थी शिक्षक हा जो भाग आहे तोच त्यातून काढण्यात येत आहे आणि अशैक्षणिक कामाचा एवढा भडीमार झालेला आहे की ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी जो आंतरसंबंध आहे तो जास्त प्रमाणात वाढीत जात नाही आहे. म्हणून आज हा मुख्य मोर्चा आहे. त्यानंतरचा आजचा जो मुख्य मुद्दा आहे TET 25-25, 30-30 वर्ष 20-20 वर्ष शिक्षक प्रशिक्षण करून इथे आलेले आहे. आपली पात्रता सिद्ध करून आलेले आहे आणि त्यानंतरही ह्या TETचं धोरण का बरं असावं? कारण यांना खाजगी शाळांना पोसायचं आहे आणि ज्या सरकारी शाळा आहे ज्याच्यामध्ये गरीब मजूर वर्गाचे विद्यार्थी शिकत आहे ते विद्यार्थ्यांनी शाळा सोडली पाहिजे, ते शाळेपासून दूर झाले पाहिजे असा आमचा आरोप आहे. त्यामुळे आजचा मोर्चा हा आम्ही इथं काढलेला आहे. सर आपण बघत आहात की BSc पॅटर्न आहे किंवा आणखी दुसरी त्याच्यामध्ये सगळे टेक्निकल स्कोप आहे ते देण्यात आलेले आहे. परंतु सरकारी जे स्कूल आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. काय सांगणार आहे?
अगदी बरोबर मॅडम, फक्त नावाला शासनाकडून वेगवेगळे येते CSR फंड करा म्हणते किंवा आपल्या माध्यमातून करा म्हणते, आणि जे CBSE पॅटर्नच्या शाळा आहे तिथे भरमसाठ फी आहे. मला तर असं म्हणायचं आहे की शासनाला हे शिक्षण परवडते की नाही परवडत, कारण गरीब मुलांना शिक्षण द्यायचा, जो उद्याचा नागरिक आहे तो आजच्या इथून तयार होणार आहे, आणि जेव्हा तयार होणार आहे तर तेव्हा सर्वात मोठी जी उत्पादकता आहे ती शाळेमध्ये आहे, आणि उद्याचा नागरिक या शाळेमधून घडणार आहे. या शाळेमधून घडणाऱ्या नागरिकासाठी, या विद्यार्थ्यासाठी प्रशासनाने संपूर्ण काम करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, किंवा आमचं सर्वांचं मत आहे. आणि त्यासाठी प्रशासन ज्या सोयी सुविधा देते त्या फक्त नावारूपाला देण्यात येत आल्या. जिथे कम्प्युटर दिला तिथे लाईन नाही आहे, जिथे लाईन आहे तिथे बाकीची व्यवस्था नाही आहे, जे ऑनलाईन काम करा म्हणते तिथे मोबाईलचा टावर नाही आहे. अशा फक्त नावारूपाला दिलेल्या योजना आहे, बाकी सर्व फोल काम आहे. हे काही आमचं काम आहे का? आमचं म्हणणं फक्त आम्हाला एवढंच आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या. आम्ही शाळेमध्ये जातो, केंद्र प्रमुखाचा फोन येतो, ऑनलाईन काम, ही माहिती भरली नाही, ही लिंक भरली नाही. विद्यार्थी आमच्या डोळ्यासमोर उभे असतात, त्यांना काय शिकवायचं, की लिंक भरायची, असे अनेक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभे असतात. आज या शिक्षण पवित्र क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला आमचं काम नीट करू दिलं जात नाही. विविध प्रकारच्या लिंक पाठवल्या जातात, विविध प्रकारच्या माहिती आम्हाला भराव्या लागतात. आज MDM ची माहिती, आज घरचा भाजीपाला आमच्या गुरुजींना कधी घेतला नसेल, पण शाळेचा भाजीपाला मात्र त्याला नित्य नेमानं दररोज घ्यावाच लागतो. काय चालवलं हे शासनानं? आम्हाला पोरं राखासाठी ठेवलं आहे की शिकवायसाठी ठेवलं आहे हे कळत नाही. मित्रांनो, याचा अर्थ फक्त एकच होतो, एकंदरीत शासनाला सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा ह्या बंद पाडायच्या आहे, आणि त्यासाठी हे विविध उपक्रम शासन राबवते आहे, हे प्रयोग आमच्यावर करते आहे. आणि कुठेतरी हा डाव आम्हाला शासनाचा ओळखून शासनाला त्याला या ठिकाणी आपल्याला निरुत्तर करायचा आहे. शासनाला आमच्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना, गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत. आम्हाला आमचं म्हणणं नाही का आम्हाला आमच्या परीक्षा रद्द करा. शिक्षक एकता जिंदाबाद. शिक्षक एकता जिंदाबाद. रद्द करा, रद्द करा. परीक्षा रद्द करा, रद्द करा, रद्द करा. परीक्षा रद्द करा. अब तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. अब तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई